साधक आणि श्रीगुरु यांचा संबंध घनिष्ठ असतो, अगदी जवळचा असतो. कारण ज्या साधकाला संतांचं सद्गुरूचं सानिध्य प्राप्त झालं, श्रवण ज्ञानाचं ऐकायला मिळालं, मन समाधान झालं आणि चित्त भगवंताकडे गेलं. न जगाकडं न देहाकडं. कुठे गेलं ते चित्त? भगवंताकडं. कोणामुळे? सद्गुरूमुळे. सद्गुरूच्या मुखातल्या बोधाची ताकद साधकाला ईश्वरमय करून टाकते. ही त्यांची शक्ती आहे सद्गुरूची. म्हणून सद्गुरू तपोमय असावे, ब्रह्ममय असावेत, अध्ययनशील असावेत, वेदाचं वचन पालन करणारे असावेत आणि अभ्यासात निमग्न असून जगाला तारणारे असावेत. अज्ञानाला मारणारे असावेत, जीवाला ब्रह्म करणारे असावेत, बुद्धीला देहातून अलग करणारे असावेत आणि अज्ञानाचा नाश करून ब्रह्मज्ञानामध्ये बुद्धीला आणणारे असावेत. ते सद्गुरू असतात. जे सत्ताकडे नेतात, जे बुद्धीला सद्रूप करतात, जे जगताचा बात करतात, जे वृत्तीला राम करतात, ज्या जीवाला सुख देतात, ज्या बुद्धीला अनुभवात नेतात, जे अंतःकरण बाधित होत, ते रामाचं नातं. जे अंतःकरण ब्रह्मज्ञानानं बाधित ठरत, तेव्हा ईश्वराचं नातं तयार होत. न ते देहाचं न जगाचं कुठलंच नातं उरत नाही. ह्याला म्हणतात एकमेव अद्वितीय ब्रह्म निहनानास्ति किंचन. एकच उरत, अद्वितीय ब्रह्म, न द्वितीय, न भिन्न, फक्त एक. एकमेव अद्वितीय. जिथं दोन नाही, जिथं व्यवहार नाही, जिथं जगत नाही, जिथं वृत्ती नाही, जिथं बुद्धी नाही, जिथं जीव नाही, केवळ तो ब्रह्म. याची अनुभूती सतत राहती की ब्रह्मज्ञानाची ब्राह्मी लोकाची स्थिती. ज्या बुद्धीनं ब्रह्मस्वरूपाला धारण केलं, जे अंतःकरण ईश्वराकडे गेलं, ज्या बुद्धीचा बात केला, ज्या संतांना आवरणाचा नाश केला, ज्या गुरुनं ब्रह्मलिंग प्रकट केलं, ज्या हृदयानं त्या हरीला प्राप्त केलं, हे खातं संताच आहे, हे ज्ञान वेदाच आहे, हे अनुभव वृत्तीच आहे, हा प्रवास ईश्वराचा आहे, हा बोध वेदाचा आहे, हे सुख अखंड आहे, न संपणार. या सुखाला पैसा नाही, या सुखाला घर सोडायचं नाही, या सुखाला संता वाचून कुठं थांबायचं नाही. हे ब्रह्मसुख, आपलं सुख आपल्याला प्रगट करून देतात ते संत, ग्रंथ आणि नंतर भगवंत. प्राणानं माते आकरण्या कवडीची. संत कोण आहेत? हरीला प्रगट केलेले. संत कोण आहेत? त्यांच्या सोबत हरी आहे. संत कोण आहेत? ते आपल्या महिमेत, आपल्या सुखात बुडालेले आहेत, विषय सुखात नाही. ब्रह्मज्ञानामध्ये उडी मारलेली आहे, सुखाच्या डोहात तरंगलेले आहेत, बुद्धी बोधात आहे, अंतःकरण वेदात आहे, राम हृदयात आहे. ते संत आहे, ते सद्गुरू आहेत, ते जीवाला तारक आहेत, अज्ञानाचे मारक आहेत. त्यांना हृदयात ठेवावं, बाकीच्या कचऱ्याला गुंडाळून फेकावं. संपला विषय आमचा.
हो माऊली. बाकीनं वृत्तीनं कुठेही थांबू नये, कुठेही जाऊ नये, कुठेही राहू नये, कुठाला कोणालाही पाहू नये, स्वरूपाहून बाहेर येऊ नये. नाही, आपल्या आपल्या स्थितीतच राहावं. अंतःकरणानं ब्रह्मच व्हावं. नरकाला कशाला जावं, स्वर्गाकडे कशाला मरावं, कर्म कशाला धरावं. अंतःकरणानं, अंतःकरणामध्ये देवभाव का उत्पन्न व्हावा, अंतःकरण जगाकडे का फेकलं जावं, अंतःकरणानं दुःख का भोगावं, अंतःकरण द्वैतात का जगावं, अंतःकरण भ्रमाला का बघावं, अंतःकरण दुःखी कष्टे का व्हावं. नाही, त्यानं हरिपाशी जावं, त्यानं वेदाला पाहावं, त्यानं आत्मज्ञानात नाहावं, त्यानं ब्रह्मसुख खावं. वाव, हरिओम हरिओम हरिओम. अलौकिक. का दुःखी, का कष्टी, का नाराज, का नाराजगी दाखवायची, का खोट्याला माझं म्हणायचं, का जडाला सतत बघायचं, हाडा मासाला माझं म्हणायचं, देह हाडाची मुळी मी म्हणून कवटाळी. हे कळावं, ब्रह्मज्ञान मिळावं, अहंभाव ममत्व विलय पावा, स्वरूप बुद्धीत थांबावं, बुद्धी राम बनावी, वेदामध्ये तिनं राहावं, बुद्धीनं स्वतःला पाहावं, तिनं जीवनमुक्त व्हावं, तिनं आनंदाला घ्यावं, आत रामाकडे जावं, जगताकडे का मरावं. त्या बुद्धीनं देहाला का धरावं. जो तुझा नाही, जो खरा नाही, जो दिसून त्याला अस्तित्व नाही, दिसून ते भ्रमयुक्त आहे. मग तिथं मन का तुझा, कामन देहात, कामन ममत्वात, कामन घरात, कामन दारात, कामन नात्यात, कामन व्यवहारात, कामन विषयात, कामन लोभात, कामन वासनेत, पण हरीत मन नाही. इकडे सगळीकडे बोरे वाजला पण हरी नाही कळाला. इस्तुला तुझ्या आयुष्याला काढीला, तुला हरी कळत नाही. हे कळतो, नातं कळतं, भाजीचं तिखट मीठ कळतं त्या बाईला, पण आतला हरी नाही कळत. कशाची बाई ही, भूत आहे, भूत, भूती. काय भूताला माझं भूत संपला, उत्तर दिला. तुम्हाला कोड पडताना छाया बोलती, तुम्हाला भेटे का. आयुष्य मातीत घातलं, कचरा केला, गाळ नमून बसलात. देऊ तुम्हाला का, का भेऊ. चोरानं चोरी केली, चोराने भ्यावं का शाहून भ्यावं. सांगा कोणी भ्यावं, चोरानं शाहून भ्यावं, चोरानं शाहून नाही. कारण शाहून चोरीच केली नाही, त्या छोट्यानं संसार केला, मरणांत बाईनं संसार केला, देहभाव जिवंत ठेवला, प्रमाता कर्माकडे गेला, जगतभाव जागा झाला. पापी म्हणते त्याला पापी. नहीं आया, समझ में नहीं आया, कुछ कुछ नहीं आता क्या, समझ में नहीं आता कुछ, कैसा आ जाएगा. समजलं समजलं. हरिओम. का समजतं देह, का समजतं जगत, का समजतं सुख दुःख, का हरी समजत नाही, का भगवंताचं प्रेम येत नाही, का त्याला बघून आसू येत नाहीत, त्याला बुद्धीत धरताच येत नाही, त्याचं नाव वाणी थांबतच नाही, तो मिळतच नाही, तो हृदयात असून कळतच नाही. पापी तू. खोटो त्याचा मातीत जा तुम्ही कुणीकडे, पण हे सत्य आहे, त्रिवार सत्य आहे. हरी कळावा,
हरी मिळावा, हरीचा संबंध जोडा. मोक्ष म्हणतात, परमस्थिती म्हणतात, परमात्म्याची प्राप्ती म्हणतात, हरीची प्रतीती म्हणतात, प्रतीला हरी केलं म्हणतात, हरीचं दर्शन झालं म्हणतात. म्हणून साठविला हरी मंदिरी, त्यांची सरली येर झाला सुपळ व्यापार. हरी आला आता, हरी आला आता, मग कैसी भय चिंता, मग कैसी भय चिंता, तुका मने हारी, काही उरोने देउरी, काही उरोने देउरी, तुका मने हरी. तुकोबा हरीला बोलतात, देवा काय रे तुकोबा का बोल ना, माझ्या चित्तात काय वर देऊ नका. अरे मला तुमच्यापाशी थांबायचे, मला तुम्हाला जाणायचे, मला तुमच्याशी तद्रूप पाहिजे. मला देवा तुमच्या विना काही गोड नाही, तुमच्या विना मला काही आवडत नाही, आणि तुम्ही माझ्या चित्तात थांबत नाही. म्हणून माझी आवड संसाराची बंद करा. म्हणून तुका म्हणे हारी, काही उरोणे देउरी. देवा न कार्टी लक्षात यावी, न कार्ट, न घर, न दार, सगळं माझं डोक्यातलं काढून टाक. काय उरू देऊ नका. माझी वासना, माझा भेद, माझं पाप, माझं पुण्य, माझा व्यवहार, माझा संबंध जगाशी, नात्याशी, घराशी काढी लावा. साष्टांग दंडवत माऊली. अगदी खरंय. मला संबंध तुमच्याशी आहे. जे सुख देते ते दुःख देते, जे अनर्थ करतं, जी वृत्ती विचारी होती, जिथे नाही तिथं जाती, ते नातं कामाचं नाही. तुमचा संबंध माझ्या कामाचा आहे. तुम्ही माझ्या हृदयात आहे, मी तुमच्या सोबत आहे. हा अनुभव द्या, मला जीवन मुक्तीचं फळ द्या, तुमचं नाव वाणीत द्या, हृदयात तुमची प्रतिती द्या, चिंतन तुमचंच द्या, चिन्मयता मला होऊ द्या, देहमयता माझी जाऊ द्या, माझं आवरण रहित मी होऊ द्या, माझं अज्ञान भस्म करा, ब्रह्मज्ञान चित्तात भरा आणि चित्त चिन्मय करा. म्हणून हे नाते, हा विषय, हा जगत, हा व्यवहार, हे शब्द, हे गुण सगळं बंद करा. काही उरवू नये देऊ. याच सांगते अजून म्हणतात, काय बोलायली छाया, दगड मारायला तुम्ही रिकाम टेकडीच आहेत, काय धंदे तुम्हाला. असं का म्हणती का, माकडे तुला काय कळत नाही का, बस अट्टका म्हणती. हाय का अक्कल कवडीची, मरणांत संसार केला आणि समोर यम आला, अट्टका म्हणती. यम येऊ नये म्हणून ही स्थिती आहे. ब्रह्मज्ञान बाहेर जाऊ नये म्हणून ही अवस्था आहे. मी कोण कळतं तेव्हा देहाचं नातं पडतं, अज्ञान जळतं, ब्रह्मज्ञान हृदयात थांबतं, रामाचं दर्शन आतच होतं, बाहेर नसतं. अकलीचा पता नाही. आहे का अक्कल संसाराची आहे. नाचू नाचू केला ना, मरणांत केला, तुटली हात पाय, नाचू नाचू संसारात गेले, मुंडके बी गेले, गुडघे बी गेले. आता काय राहिलं, काही नाही. ती म्हणते मरण द्यावं, आता देत नाही तुला मरण. कसं देईन म्हणल्या बरोबर, तुझं काय नोकर आहे का ते. नाही माय आता न्यावं ग. आणि ती गेली गल्लीतली बाई, चिपडी बोलती ही, ती गेली ग, आम्हाला पण न्यावं. तुझे कर्म माहिती का कसले ते, माकडीन तू काय केलं आयुष्यात, काय केलं. मी माझं अहंभाव, द्वैत, विकार, व्यवहार, संसार इतकंच केलं तू टवळे, आणि मला न्यावं. तू म्हणलं तिथे ना खाली यावं. वा वा वा, तुझं नाव करायचे पगाराचा. आहे का नोकर ठेवला का त्याला पगारावर, तुला न्यायला वरी आदर. नाही माऊली, नाही माऊली. त्यांना न्यावं ग, आता पटकन न्यावं. हा आता कळालं का पटकन न्यायचं तुला, पटकन
पोती नाही कळाली कधी. मरणांत संसार, मरणांत व्यवहार, आता मरणांत चिंता, मग चिता. चुकलं का? नाही बरोबर आहे नाही माऊली. चुकलं आता आमचं. तुमचं खरं तुमचं, चुकलं आमचं. नाही माऊली तुमचं चुकत नाही. आता मरणांत चिंतन करायचं. चिंता करा की चिंतन करावं. चिंतन. नाही चिंताच करते मान. दुसरं काय येतं मला या टवडीला? कवानी कुठली चिंता करते का? चिंतन कर. माया घे की चिंतन येत नाही, वेद माहित नाही, ज्ञानेश्वरी वाचायची कळत नाही, आता मांडे पण बसता येत नाही, पाठ असे ताट राहत नाही. काय करते पाठ? मोडून दिली संसार करून, भाकरी थापून टाकली मोडून. ग्रंथ धरून नाही का मोडली तुझी कंबर पाठ? नाही मोडली. अगं सद्गुरु माऊली, आधी चिंतन मागून चित्ता ठरलेली सया अज्ञानी जीवाची ताई ही संताची जात असते. असं वागावं आणि त्यालाच बोलावं, सगळं त्याला इथं सांगावं. आणि न सांगावं येता कळ येईल अंतर. ते म्हणतो काही सांगू नको. माझ्या भक्तात सगळं मला कळतं, म्हणून त्याला मी सगळं देतो. गप्पा गप ज्ञान. त्याचं दुःख हरण घेतो, त्याला माझ्या जवळ घेतो, त्याला बोधाकडे नेतो, त्याला वेदात ठेवतो. तो माझा आहे. संतांना प्रेम करावं, ईश्वरानं धावत यावं, ग्रंथानं हृदयात राहावं, अज्ञानानं बाहेर जावं, मन चिन्मय व्हावं, ब्रह्मज्ञान सतत यावं, ब्रह्मापासून बाहेर निघावं, देहबुद्धीला टाकून द्यावं, आत्मबुद्धी सदा राहावं, मी राम हे ओळखावं, मी देह नाही हे जाणावं. साष्टांग दंडवत माऊली. साष्टांग सद्गुरु माऊली. अर्जुन जसा भांबावला होता, मग ईश्वरानं मनुष्याचा दिला. चिंता करून जमत नाही, आयुष्य संसारात टाकून जमत नाही, मी करून भागत नाही. मीतून बाहेर निघायचं आणि माझ्याला संपवायचं. ह्याला अहम अध्यास आणि मम अध्यास. अहम म्हणजे मी छाया. मी आले कोण मातीत कुठं आली ग तू? आणि मी गेले कुठं? जातीत कुठं? जायला बी न्यायला व्यवहारच नाही स्वरूपाच्या ठिकाणी. ते सदा कुठं चौकड आहे. मग गेली कुठं तू? आली कुठं? तू नाही असं ठिकाणच नाही, जायचं कामच नाही, आणि तुला कुठं जाताच येत नाही, कारण तुडुंब तू जगात व्यापक आहेस. जायचं कोण्या मातीत? खरंच फक्त समजूत बदलतात. समजुतीत बदल झाली की हठात मोक्ष आहे. कुठे कळतं मग तर लोकांना? कळत आहे कुठे वेळ आहे माऊली? सांगा ना. कळत आहे कुठं अभ्यास आहे? अहो रात्र चिंतन असावं, चिंतन असावे. अहो रात्र अज्ञान गेलं का? देहभाव संपलाय का नाही? बुद्धी देहातच रमलीये का? त्याच्यात वासना उत्पन्न होतीये का? ती रामाला सोडून देतीये का? ती भजनाला नाही म्हणतीये का? ती संसाराचं भजन करतीये का? हे मगा तपासामधल्या मध्ये. शुगर कशी तपासात भेगू वाटे काय की? चला काढा रक्त, अज्ञान काढा की मरा ना. वाटे काय अज्ञान काढलं की मरणाचं माकडे होत आहे. साष्टांग दंड सद्गुरु. शुगर तपासायचे. आता तुझी बुद्धी तपास की, आता मशीन मध्ये टाकून तुझं मुंडक तपास की बुद्धी कशात आहे. मोहात का देहात का भगवंतात का ज्ञानात का ओवीत का भजनात का नामात कशात आहे? लोभात, गुणात, अज्ञानात, विकारात, कर्मात, इतक्यात आहे आम्ही. नीट बसा मामी. हो माऊली. इतक्यात आम्ही कर्मात आहेत. आम्ही कर्माचे करते. आम्ही द्वैतात आहेत. अजून सुख दुःखात आहेत. अजून वासनेत आहेत. आणि अजून पाप पुण्याला बघायला पुण्य व्हायला पाहिजे. कशाला पुण्य तुला? करायचं सोडायचं त्यानेच कर्म होत. आणि भगवंताकडे ते जात कर्म. भगवंत जागा होतो, त्याला ज्ञान द्यायचं म्हणून सोबत येतो. वेदांत हृदयात राहतो, भगवंत जवळ आहे कळतो. बोध चित्तात
नष्ट होतो, परमात्मा स्पष्ट होतो जेव्हा कर्म निष्कर्म होतात तेव्हा. साष्टांग दंडवत माऊली. हरिओम. कळत नाही उमा, खरंच काय कळत नाही. तगमग जीव होता आमचा, प्राण कसा शोधतो या भुंड्या अशा का वागतात म्हणून. कवर प्रपंचात नाचायचं, कवर खोट्याला बघून हसायचं. बोलो सच आहे का झूठ आहे? बरोबर आहे माऊली. प्रपंचात किती नाचायचं कुणा कुणा पुढं, आणि का नाही भगवंत नाचला पाहिजे. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, पुढे देव नाचे पांडुरंग. जनी मनी नाम देवा बोलावंग, बोलावंग. नाचता नाचता देवाचा गळ पितांबर, सावध होई देवा ऐसा बोले कवीर. नामदेव कीर्तन करी पुढे देवा नाचे पांडुरंग, पुढे देव नाचे पांडुरंग. नाचतात माकड, नामदेव पांडुरंगाला नाचे ते बघा. आपण नामदेव पावलीला दर्शन करून आलो. हा बरं झालं, तेवढं तरी कळालं तोंडाला नामदेव आला. बुद्धीनं नामापर्यंत थांबायचं, नामामध्ये तद्रूप व्हायचं. नामदेव पाहिजे पहिली परिणामाची आहे आणि मग मध्ये हरी आहे. साष्टांग दंडवत. खरंय माऊली. पहिली परमात्माची पहिली नामाची आहे. शुद्धता आहे अंतःकरणाची, स्थिरता आहे वृत्तीची, पावित्र्य आहे. आणि मग अनुभूती त्या हरीची, ओळख आहे विठ्ठलाची, प्राप्ती त्या सुखाची, अनुभूती त्या परमात्म्याची, एकता त्या चिन्मय अधिष्ठानाची. कळत का? हो माऊली. अहोरात्र परमात्म्याचं वेड असावं, पागल असावं, पागल. असं संसारानं पागलच का नाही. पोरीचा फोनच आणलाय, माय पागलच होती. माळ घे की ग, नाही कर्मच न अभंग पाटकर, गवळणी पाटकर, त्या कृष्णाला हाक मार की. कन्हैया रे कन्हैया रे, कन्हैया रे जग जेठी दे भेटी एक वेळा, दे भेटी एक वेळा. एकदा भेट न का ना, एकदा येईन जवळ, एकदा तुझं रूप दाखवून, एकदा माझं अज्ञान घेऊन टाक ना. तू कसा आहे, कुठे आहे, एकदा भेट दे. पुन्हा भेट घ्यायची गरजच नाही. तू जगजेठी आहेस, जगताला धारण करणारा, जगतात वास करणारा, जगताला चालवणारा, जगताचं पालन करणारा आणि जगतामध्ये वास्तव राहणार. तू जगजेठी आहेस, मग तू धावत येऊ शकतोस. तू बी जगात आहे, मी बी जगातच. म्हणून तर तू देव आणि मी जीव आहे. पण तुला ओळखल्यावर तू देव बी नाही, मी जीव बी नाही. बरोबर आहे की नाही कन्हैया? हो माऊली. साष्टांग दंडवत. खरंच. फार सखोल आहे भक्ती बेटा. जेव्हा जगतभाव असतो, देवभाव असतो, आत्मभाव नसतो, भक्तीचा प्रवाह ओथंबून वाहत असतो. आणि त्या प्रवाहानं हा देव संपतो, तो भक्त भगवंतामध्ये विलीन होतो. जनाबाई मुक्ताबाई. हो माऊली. साष्टांग दंडवत. काहीतरी एक करा ना, ज्ञान तरी प्रगाढ करा, भक्त तरी असीम करा,
कर्म तर नैष्कर्म करा. काही जमत नाही म्हणते ही भवानी. काय कळतं तुला? आणि मी एक आणि माझा देह एक आणि माझे पिल्ले एक आणि पिल्ल्याचे पिल्ले. बाबा बाबा बांधतो बांधतो. त्याला म्हणतात सूक्ष्म देह बलाढ्य मनबुद्धी. काय अक्कल नाही या लोकांना. लौकिक आहे बोध. परमात्म्यापाशी थांबत नसाल, बुद्धी जर परमात्म्याला ओळखत नसाल, बुद्धीला जर ज्ञान मिळत नसाल, बुद्धीला मी कोण कळत नसाल, तर देहातून बाहेर येतच नाही. वासना तिची जातच नाही, अज्ञान तिचं संपतच नाही, जन्म तिचा थांबच नाही, सुख तिला कळत नाही, दुःख तिचं टाकता येत नाही. ती बद्धता रामकृष्णांते साष्टांग नमस्ते. रामा गोविंदा. काय ओघानं काय प्रयास तर माहित नाही मला. बद्धता सांगून टाकलं तुम्हाला चलता चलताच. हो माऊली. हा, बद्धता कशाला म्हटलंय, बंधन का म्हटलंय, जन्म का येतो, देहभाव उत्पन्न का होतो आणि जगताकडे मन का जातो. जगत नसून जगत ईश्वर कळायला नाही म्हणून भ्रमयुक्त अंतःकरण खोट्याला माझं म्हणतं, खऱ्याला सोडून देतं. हे अज्ञानाचं नातं. हो माऊली साष्टांग. ज्या अंतःकरणाला हरी नाही कळाला, ज्या अंतःकरण भगवंताला नाही समजू शकलं, मग त्यांना काय समजलं? त्या अंतःकरणानं मनानं बुद्धीनं देह कळाला, प्रपंच कळाला, चमचा वाटे कळाला बाईला, तिचं मन चमच्यात. अरे बाप्पा मर नाही का आता, झालं ना तुझं, इथं पसारा ठेवला, करायचं काय तुला? तू बेधुंद हो नामात, बेधुंद होतो हरीच्या प्रेमात. मग पसारा दिसत नाही. हिच्यापाशी सगळं पापाचं भूत, तिला प्रपंच दिसत, वाघ भूत. हरी दिसावा, हरीसाठी नाचावं, हरीला कळून घ्यावं, हरीला बघून हसावं, प्रपंचातून निघावं, वृत्तीला टाकावं, बोधात रंगावं, वेदात थांबावं, आत्मरंगात रंगावं, साधूच्या चरणाला लागावं, वेदाचं चिंतन करावं, ओवीचं रसपान करावं, श्लोकाचा भावार्थ गिळावा, साधूचा संग मिळावा, अज्ञान सळावा, मी कोण कळावं. साष्टांग दंडवत बापरे. कोटी कोटी प्रणाम. तो लाळा कुठून घातला कुणाला बघू बघू. हे माझं विठ्ठल माझा 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 माझा, मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा माझा माझा. विठ्ठल माझा वाटतो का या बाईला? तोंड देती पण तोंडात होती अज्ञानाचा. मी तिला म्हणते मी, माकडे कुठली, तुझं काय नाही. त्यानं सगळं उत्पन्न केलं, बत्ताशे रेवड्या अनर्च्या कसकस, तिचं तोंड फसफस, अज्ञानाचा फेस फसफस करते अनर्च्या. खरे माऊली, अगदी खरे. भारी सांगतो माऊली. खरे माऊली, लावकी कस कस बोलती बस बस. अगदी बरोबर. अरे रामा, कमन करते पाहिजे ती. मग मी दोनदा दिला, बरं दिला आणि पुन्हा मी. आता मी कोण आहे? आम ब्रह्मास्मी म्हणतो आम्ही. मग ब्रह्म कर्म करतच नाही आणि तुला ब्रह्म कळालंच नाही, तुझं अज्ञान गेलंच नाही आणि त्या कर्माचं पुण्य तुला पुढे नेल्याशिवाय राहतच नाही. म्हणून ज्ञान ऐकावं. हो माऊली. अरे रामा, कुठे गेलो? काल आनंदीला परवा शिल्पा मी. अंतःकरण हरीला देऊन टाका, अज्ञान फाडून टाका,
मन हरीकडे धाडून टाकावं आणि चित्त चिन्मय करावं. आयुष्यात हे धन प्राप्त करावं. मन शांत होत, प्रसन्न राहत. प्रारब्धाचे अडथळे येतात. वादळ आलं की माती डोळ्यात जाती, पण वादळ वारं किती असतं? क्षणभर असतं. वादळ गेलं, वारं गेलं, त्याच्या संग माती उडाली गेली आणि पुन्हा खाली आली. हो माऊली. तसं रामात आली. आलं वादळ प्रारब्धाचं. त्याला क्षणिक सुख दुःख. पद्मपत्र विवांबसा. कमळाच्या पाण्यावर थेंब क्षणभर राहतो, तसं ज्ञानी महात्म्याची वृत्ती व्यवहारात क्षणभर राहते. पद्मपत्र विवांबसा. हो माऊली. खरंच आहे. आता कधीतरी वादळ येत ना, आपण काय दगड येत का? अंतःकरणाचे धर्म आहेत ते, तो कासाहीच होतो. पण लगेच बुद्धी जाग्यावर येते, व्यवहार सोडून देते, आत्मानंद भोगते, देहबुद्धी त्यागते, आवरणातून बाहेर येते, भ्रांती आहे म्हणून समजून घेते, हरीला न सोडता आनंदामध्ये राहते. क्षणभर व्यवहाराकडे येते. ते अंतःकरण हरीला अर्पण केलेले, ते मन राम झालेले, बुद्धीचं देहाचं भान गेलेले, आत्मज्ञान आलेले, संतांना जवळ केलेले, बोधामध्ये आणलेले, वेदाचं ज्ञान दिलेले, ब्रह्माला टाकून दिलेले, आणि मग ते मन हरिपशी असत. क्षणभर वादळात येत, हलचल होती. खालची माती वाऱ्यानं वरी येते, डोळे बंद केले की खाली जाते. वादळाच्या वेळी डोळे बंद करायचे, माती जात नाही. वादळ गेले की वादळ संग माती बी गेली, वादळ बी गेलं. डोळे शांत राहिले, माती विना. साष्टांग दंडवत माऊली. काय सुंदर सांगितलं. अप्रतिम माऊली. कोण शिकवण देते, काय गोडाळ का शिकवणाचाही. तो चुकलेला तू जीव, न चुकलेला देव. ताई प्रत्येक गोष्ट जीव चुकतो, नाही जीव चुकला चुकल्यासारखं होता. नाही, खरंच आहे. कोणता जीव पृथ्वीवर बिन चुकलेला? एक एक शब्द वर्माचा आहे ताई, तुमचा शब्द मोलाचा आहे. सारे कास्ता पाठी राखा, इतराचा लेख कोण करी. राजयाची घंटा काय भीत मागे, मनाची आजोबे सिद्ध बापावे. कल्पतरू डोळवटी जो कोणी बसला, काय येऊन त्याला सांगा जोगी. काय म्हणे आम्हाला? आम्ही गुरुच्या कल्पतरू खाली आहेत. उघडले का ज्ञानेश्वरी? हो बोला की. नाही माऊली, नाही उघडली नाही. वाचली का ओवी? वाचली नाही नाही. मग कसं बोलायला वाणी? ते उघडलं का? नाही उघडलं माऊली. सांगा. कळून घ्या ना. तुम्ही मंगल घेतानाच कसं अंगाला हे करता, असं झटका दिल्यानंतर. बद्धता ठेवल्यानंतर देहभाव जिवंत असतो. आवरणात मन राहिल्यानंतर भ्रम सहज असतो, आणि अज्ञान गुरुनं काढल्यानंतर ईश्वराचं सान्निध्य सहज असत. मी कोण हे सतत कळतं, आणि देहभावातून मन बाहेर अलगद येत. आत्मबुद्धी तयार होती, देहबुद्धी नाश पावती. आवरण संपवतात साधू गोधान. लोकांना आवरून बी कळत नाही. त्यांना वरण माहिती, आंबट वरण, टमाट्याचं वरण, काय काय प्रकारचे वर्ण करते ती. मी महाराजाकडे स्वयंपाक, आम्ही दोघं जेवायचं. महाराजाला साधं सिंपल घट्ट भरपूर साठा दिला था. मरणांत चिंतन, सकाळ दुपार संध्याकाळ सतत सतत. दुपारचा पाठ विद्यानगर, सकाळचा पाठ महाराज मठात गुरुजीचा, संध्याकाळचा पाठ महाराजांचा, मधला पाठ काकाचा, चौथा पाठ घरी अभ्यासाचा, पाचवा पाठ पोरांना सांगायचा, आणि मग संसार. फिर बाद में कुछ भी, पहिले कुछ नाही, पहिले ये. झालाच की संसार ताई तुमचा. आला नाहीतर आयुष्य मातीत गेलं. माय काय करू? झुरून झुरून बाई मरती. हाताला काहीच नाही. यांच्यासाठी किती केलं, यांच्यासाठी काय काय नाही केलं. आता मर ओकीतच बस. पण आपल्याला काही हालतच बाहेर काढलं. हो माऊली.
आहे संसार नाही. उग वर 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 आणि परमार्थातून मनातून प्रेमातून. आणि हे केला फेकला केला. तिथं काय बसायचं? अरे कामा काय त्याच्यामध्ये काटे चिमटे, बाबळीचा काटा, गुलाबाचा काटा, वांग्याचा काटा, मनाचा बोबाटा. हो. काहीच नाही. चिंतन किती केलंस? ती म्हणते चिंता केली की संसाराची, पिल्ल्याची, चांदणीची चिंता. कोण काय करायला, कोण काय करायला, कोण काय करायला. सगळं तिकडं कर्मात, घरात कोण आलो कोण गेलो. अगं माय 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 भिन्न भाव चिंतनात, नामात, आपल्या आपल्या भिन्न भावात देहावर येऊ नये. वृत्तीनं बुद्धीला त्या जगाकडे बघून त्या वृत्तीला जगच उरणे. हे सांगल तुम्हाला. वृत्तीला जग कसं उरत नाही, ती देहाला कसं शिवत नाही, रामातून कशी बाहेर येत नाही, आणि शिवरूप झाल्यावर तिथं भ्रम कसा राहत नाही. ओके. हो माऊली. 4 वाक्य त्याला सांगा. 4 बाकी बोलायच नाही, बडबड फक्त 4. चला बघा. झोपले का? त्याला का पाहत नाही? वृत्तीला जगत का उरत नाही? वृत्तीला काय दिसतंय? जगत नो नाही दिसत तिला. जग का दिसत नाही? कधी दिसत नाही? कामून दिसत नाही? जगत कसं दिसतं? का दिसतं? कुणाला दिसतं? मनुष्यात बसतं, अज्ञानात घुसतं, जगत दिसत. घुसलं अज्ञानात, जगत दिसलं. घुसलं श्रवणात, न सांगते विस्तार आनंदित. चल. वृत्ती करताना ती कुठं असते? ज्ञानी माणसं व्यवहार कसा करतात? संसारी कसा करतात? पापी कसं करतात? पुण्यवंत कसं करतात? नाना लोकांचं चिंतन आहे. ते या आता टाकते ठिंगाणा. आता एकच दिवस आहे. तपश्चर्या परमार्थाची असा, बोध वेदाचा असा, ऐक्य हरीचं व्हावं, अज्ञान निवृत्त करावं, बोध आत भरावा, आणि स्वरूपानं आपण राहावं, स्वरूपमय व्हावं, वेदातून बाहेर यावं. तेव्हा स्वरूप उरतंय आणि स्वरूपवान मी आहे हे कळतंय. अवाच्य म्हणता येते, हरिपाशी थांबता येते, हरीला बघता येते. हरीला बघता भी येते, हरीला भक्ता भी येता. ये बात कुछ और है. समझ के समझने की बात है. समझ के समझने की बात है. साष्टांग दंडवत माऊली. चला बाबा, ज्ञानेश्वरी घेऊया. मला काही नाही, दूध पिऊन झोपतो. खरे माऊली. साष्टांग बापरे तसं असतं. काय ही भाजी सांगितलं? सगळं पातेलं संपलं. आई म्हणली संपलं. आई तुला नाही? नसू दे. मग लोणचं आहे ना, मला दूध आहे, दही आहे, मला तर तेल लागतं बरं का. आम्ही आतापर्यंत झाकून ठेवलं तुमच्यापासून. थांब डॉक्टर, सुपर एमडी. बरोबर. अगदी खरंय. चला. कसं बेटा, तो सांभाळल्यावर चिंता नाही, पण काळजी घेणं बरोबर कर्तव्य आहे. मग एक बोलायचं निशांतर करून, शब्दे जे न लवे तैसे शब्दे जे न लव. तसं म्हणजे कसं? जसं वारा फाटे आकाशात, पण ते आपल्याला जर भोगायचं असेल, थंड अंगाला घ्यायचं असेल, तर विंजन वारा बाई घेते ना, ते वारा आपल्याकडे आणते. हो माऊली. तस व्यापक परमात्मा चौकडे
पण त्याचा सहवास, त्याचा संबंध आणि त्याची अनुभूती त्या गुरुंमुळे होती. खूप सुंदर. त्याला सद्गुरुनाथामुळेच त्याची अनुभूती होते. सतत तो आपल्या जवळ आहे, सतत त्याचा आपला संबंध आहे, पण कळत नाही माऊली गुरुशी. ऐक ना प्रेरणा, विंजन वारा उदाहरण दिलं माऊली ज्ञानोबारायानं की वारं चौकडच आहे, पण ते घाम कमी करत नाही, तर मग थांबत नाही. मग त्या वाऱ्यानं आपल्या अंगाला लावण्यासाठी त्याच्यामध्ये पंखा फिरवला तर ते अफाट वारं, चौकडचं व्यापक वारं आपल्या अंगाला चिटकतं आणि आपला घाम कमी होतो आणि त्रास बंद होतो. वारं भाऊ चौकड आहे, पण त्याचा उपयोग होत नाही. भगवंत चौकड आहे, अनुभव येत नाही. हो माऊली, साष्टांग दंडवत. उदाहरण आहे, ज्ञानेश्वर ठेवत नाही. रात्री बसले वाचत जर असं आता माहिती काल जसं वारा चौकड आहे पण अंगाला हवा जास्त लागत नाही, म्हणून विंजन वाऱ्याने हलवलं किती वारा अंगाला लागतो आणि थंडावा येतो, घाम जातो. तसं व्यापक परमात्मा चौकड आहे, त्याचा संबंध होत नाही, अनुभव येत नाही, दुःख जात नाही. पण तैसे मग कसं त्याचा अनुभव घ्यायचा खालच्या तैसे. कळालं? हो माऊली. चल तैसे शब्दे जे न लभे. वेगळ्यातून सांगितलं भगवंत कसा आहे, गीतेतून सांगितलं कसं आहे. पण ते गीता म्हणजे शब्द आहे, म्हणजे मी शब्द आहे. शब्द मौना मला तर भगवंताचं वर्णन करू लागला. वेद मौन झाला, शेष जिव्हा पाठली. सद्गुरूला ते ज्ञान प्रगट करता आलं. त्या शब्दाचं रहस्य सद्गुरूच्या मुखातून आलं. जीवना ब्रह्मज्ञान झालं, आनंदाचं भान हृदयात आलं आणि अज्ञान समाप्त केलं. गुरुने हे काम केलं, म्हणून त्यांना कोटी कोटी राम राम. गुरुनं केलं हे काम, त्यांना कोटी सलाम. हो माऊली, साष्टांग दंडवत. सफल झाली. काय सुंदर आहे. ऐसे शब्दे जे न लभे. आपल्याला कोणी बोललं की तिची आठवण येते. अगो ती बाई बोलली होती जाऊ माझी, तेव्हापासून तोंडाकडे बघ वाटत तिच्या. आता वाणीनं बोलली, वाणी मध्ये तोंडाचा काय संबंध आहे बाई? बोलली वाणी, कोण बोलला? हे बोललं का? वाणी ती मध्ये आहे, तिला बोल. ते कसं स्थिर राहते. ती बोलली होती. 12 वर्ष विसरत नाही आपण. 12, 15, 18, 22. मग ही भूमिका कळत नाही. जैसे शब्दे जे न लवे. का होत नाही पाठ? का होत नाही? खरंय माऊली, अगदी रास्त प्रश्न आहे. तुमच्या त्या बुद्धीनं व्यवहाराचं पाठ केलं आणि तिला तेच माहिती खोटं. ते कुठं माहिती? त्यांनी सुरू कधी वाचतीच नाही. बुद्धीची ताकदच नाही. मग तिला काय, ती बोलली, ही बोलली, मला बोलली, ती बोलली, मी तो मी. वा वा वा, चलू दे जगा दुरुडा, काढ दुरुडा सगळा अज्ञानाचा. तू मी आहे की नाही? हो माऊली. तू बी संपावली. तू आणि मी मध्ये चाललं माऊली. दुसरं काय आपल्या आयुष्यात? ती आणि मी. ह्याच्यावर बोलता येतं मला प्रेरणा. तुम्ही म्हणाले कोण आहे, तुम्ही का होत लय सांगता येतं ग, पण मी दाबून ठेवते. 1 घंटा पूर्ण आता किती बोलू तरी किती मी कोण कळत नाही. पण ते घडून या अनुष्टुपे अनुपुष्ट छंदामध्ये त्यात ऐक्याचा जो बोध आहे, त्यातून ते काढलं, ते गीतेत दिलं, गीतेच्या श्लोकात आलं, बुद्धीने ते घेतलं, ब्रह्मभाव दिला, आत्मभाव जागा झाला, देवभाव बंद केला, अनुपुष्ट छंदातून ज्ञान गीतेमध्ये आणलं, म्हणून त्या भगवंताचा लाभ झाला.
नाहीतर लाभ शब्दानं होत नाही. गुरुच्या मुखातून वेदाचं ज्ञान हृदयामध्ये प्रस्थापित होतं, अज्ञान समाप्त होतं, रामाचं दर्शन होतं आणि चित्त चिन्मय होतं. तैसे ते न लभे. शब्दातून लाभ होत नाही, पण ते शब्द गुरुच्या वाणीतून, अनुपुट छंदातून, गीतेच्या श्लोकातून, ओवीच्या रसातून आणि संताच्या वाणीतून जेव्हा बाहेर येतात माऊलीच्या गुरु ज्ञानोबा माऊलीच्या, मग लाभ होतो, आत्मलाभ. काय नसते काय कमी किती बोला संपते का? सांगा सांगा संपते का? नाही. हे घडून या अनुपुष्ट छंदे त्या आत्मस्वरूपाचा लाभ व्हावा म्हणून अनुपुष्ट छंदामध्ये जो बोध घेतला तो गीतेत आणला आणि गीतेचा श्लोक बनला, श्लोकातून ओवी बनली, ओवीच्या शब्दातून मनाला ब्रह्मबुद्धीची धारणा झाली आणि बुद्धी ब्रह्मरसात गेली. देहाचा संबंध संपला आणि त्याचा स्पर्श झाला. वेदांत म्हणते त्याला. साष्टांग दंड. वा वा वा. किती सुंदर माऊली. खरंच. असा हा आपला पाठ झाला. ज्या परमात्म्याचा शब्दातून लाभ होत नाही, तर त्या शब्दातून महावाक्य तयार करून गीतेच्या श्लोकात बोध भरून ओवीमध्ये रसभाव टाकून त्या ओवीचा स्पर्श, ओवीचा आदर्श, ओवीची शक्ती जेव्हा बुद्धीला कळती तर मन भगवंताला मिळतं आणि त्या भगवंताचा लाभ होतो, आत्मलाभ म्हणतात. मग लाभ होतो केव्हा? अनुपुष्ट छंदामधून श्लोक तयार केला, श्लोकातून ओवी बनली, ओवी संताच्या मुखातून आली आणि रामाची भेट झाली. अनुपुष्ट छंदे. वा वा. किती सुंदर माऊली. खूप सुंदर माऊली. खरंच आहे माऊली. काय वैश्यांची कृपा आहे, काय छंद सुंदर आहे. आपल्याला श्लोक पण छान सुरात म्हणता येतो. महाविले स्त्री, बाई, शूद्र हलका जातीचा, स्त्री शूद्रादी प्रतिभे, स्त्री असू दे, शूद्र असू दे, गरीब असू दे, श्रीमंत असू दे, वैश्य असू दे, ब्राह्मण असू दे, कुणी असू दे, पण त्याच्या प्रतिभे त्यांच्या बुद्धीमध्ये सामाविले. हे ज्ञान हा बोध त्या शूद्राच्या, स्त्रीच्या, पुरुषाच्या हा बोध गेला, त्याला आत्मलाभ झाला. सामाविले त्या बुद्धीला तो कळाला. सुंदर काय अप्रतिम सांगते माऊली. तर काय? स्त्री बापरे, प्रतिभे बुद्धीला, स्त्रीच्या बुद्धीला, शूद्राच्या बुद्धीला, गरीबाच्या बुद्धीला, राजाच्या बुद्धीला, ब्राह्मणीकडे येत नाही जास्त. नो एंट्री. नो आपण नाही डरते किसको. जो सच है सच. खरंच आहे. त्यांची विद्या पोट भरी, आमची विद्या मरण मारी. बामन के सामने बोलते हम, आनंदी में बोलने का, उसके सामने बोल सकते मैं. क्यों डरने का? सच है सच. त्यांना पोट भरण्यासाठी कर्माची विद्या शिकली, आम्ही उद्धार होण्यासाठी शिकली. हम उसके आगे है, हमारे वो पीछे है, पीछे. हम आगे. ब्रह्म जाने जो ब्रह्म जानता वो ब्राह्मण है. जिन्हें ब्रह्म जान लिया वो ब्राह्मण. वो खड़गा भरने के लिए ब्राह्मण, हम बोध के लिए ब्राह्मण. हम भी ब्राह्मण है. हमसे डाउन मत करो हमको. ब्राह्मण के आगे है हम, नहीं क्या? अगदी अगदी माऊली. गुरुज्ञान कर्मानच आहे, जन्मानं थोडीच आहे. हम कुछ कम नहीं, हम में दम है, वो कम. कमीच नाही माऊली, तुम्ही नाही कमीच नाही, ब्रह्मवेत्ता आहे. पोटत नाही ना बायकाला, येडपट बाया. ब्रह्मज्ञानी कमी होय ग? लाखो बामण, कोटी बामणाच्या पुढे ब्रह्मज्ञानी, भगवंताच्या पुढे तर ब्राह्मण किसके गल्ली गागाल बोला. पण धर्मशास्त्र कर्मशास्त्राने चालावं लागतं. या वेदांत शास्त्र उत्तरकांड आहे, हा पूर्वकांड आहे. त्याला बी धरावं लागतं, ह्याला बी पेलावं लागतं. हो माऊली. असं म्हणते हो. लोकांना कळत नाही. ब्रह्मणाला सोळा स्वयंपाक केला, ब्रह्मज्ञान त्याला पोळ्यात केला. वाग माय, अरे देवा. पांडुरंग चला थांबते आता.
1700 किती झाले आपल्या? 2च झाले. 1700 झाले माऊली. नाही तेवढंच झालं. 1700 झाले आज. मोती जरी मोती आहे तरी अंगी सुंदराची आहे, का शोभती ती आहे. कांग सुंदरी आहे, कान शोभती ती आहे. स्वातीच्या पाणी आहे, कान होती मोती आहे. झाले की नाही पाठ? हो बोला ना. हो माऊली. एक बार पढ़ने से पाठ हो जाता है. अति हरि कृपा, अति गुरु कृपा. स्वातीच्या पाणी आहे, कान होती मोती आहे. स्वाती नक्षत्रातला पाऊस पडला तर ते शिंपीमध्ये पडला की मोती बनतो, आणि त्या मोती जर अंगावर घातला की सुंदरपणा देहाची वाढती. जर मोती नाही तर सुंदरपणा कुठला? अगदी खरं माऊली. किती सुंदर. वाटतं ज्ञानेश्वरी घ्यावी, 3 घंटे बसावं. ज्ञानदेव पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरु रघुनाथ महाराज की जय.